नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, आता येणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी मित्रांनो आपण युट्यूबला लाईव्ह लेक्चर सिरीज मित्रांनो सुरू करत आहोत। त्याच्यात मित्रांनो आपला जो मॅथ्स हा सब्जेक्ट आहे त्याचं मित्रांनो रोज रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर असणार आहे, जेणेकरून येणाऱ्या तलाठी भरतीत आपलं सिलेक्शन झालं पाहिजे या उद्देशाने मित्रांनो आपण इथे काय करणार आहोत, लाईव्ह लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत। तुम्ही फक्त आता काय करायचंय, हे लाईव्ह लेक्चर मित्रांनो अपडेट भेटण्यासाठी तुम्ही काय करायचंय, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय, जेणेकरून तुम्हाला काय फक्त लेक्चरच नाही, तुम्हाला कुठली एक्झाम कधी येणार आहे, काय येणार आहे त्याच्या सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मित्रांनो भेटत जाणार आहेत। ओके, तर चॅनलला फक्त काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय। ओके, करूयात सुरू सेशनला। बघा पहिला क्वेश्चन काय मित्रांनो, बघा काय दिलेलं आपल्याला, दिसायला अवघड दिसतोय पण सोडवायला काय मित्रांनो सोपा। बघा काय रे, स्क्वेअर रूट मध्ये 625 आहे, 625 कोणाचा वर्ग आहे मित्रांनो, 25 चा, बरोबर आहे। 225 कोणाचा आहे, 15 चा, अधिक 121 कोणाचा आहे, 11 चा, आणि 64 कोणाचा आहे, 8 चा। येईल असं ब्रॅकेट आहे, डिवाइड 292 अपॉन 24। मित्रांनो बोर्ड मार्क्स नुसार आपण आधी ब्रॅकेट सोडून घेतो। आता इथे बघा दोघांना 5 ने भाग जातोय, बघा 5 त्रिक 15, 5 5 25, तर काय उरलं रे, 5 अपॉन 3 अधिक 11 अपॉन 8। मित्रांनो जोडी जोडी असेल, मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर काय करतो आपण, तिरकस गुणाकार, बरोबर आहे का। करा मग, 5 8 40, 5 8 40 अधिक 11 त्रिक किती रे, 33 अपॉन खाली दोघांचं करतो, 8 गुणिला 3 किती, 24। क्लिअर इथपर्यंत। मित्रांनो हे डिवाइडचं कधी पण इंटू मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, आणि कन्वर्ट करताना ते उलट लिहायचं, काय करायचं, उलट लिहायचं। ओके, डिवाइडचं जेव्हा इंटू मध्ये कन्वर्ट करतो तर ते उलट होतं, रेसिप्रोकल होतं। कळालं मित्रांनो, 40 आणि 33 किती होतात, 73 किती होतात, 73 अपॉन 24 गुणिला 24 अपॉन 292 येईल असं। मध्ये जेव्हा गुणिला चिन्ह असेल तर तिरकस तिरकस काय करू शकतो आपण, कॅन्सल करू शकतो। 73 ला 292 ने भाग दिला, 273 ने काय रे, 292 ने 92 ला भाग दिला, तर मित्रांनो बघा एकदम सोपं आहे। बघा काय रे, 3च्या पाड्यात 2 कुठे येतो, 3 चोक 12, 2 येतो ना, म्हणजे 4 ने भाग जातोय, 73 1 73, 73 चोक 292 झालं। तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो, 1/4। काय येईल याचा आन्सर, 1/4। काय अवघड आहे का, समजलंय, काही डाऊट। सेम मित्रांनो सेम टाईप वरती बघा पुढचा क्वेश्चन आहे, चला आता तुम्ही सोडवायचंय माझ्यासोबत। ओके, लेक्चर आवडत असेल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आणि मित्रांनो कमेंट देखील करायचंय। तुमच्या कमेंट अजून आपल्याला काय रे, आम्हाला जास्त व्हिडिओ घ्यायला प्रोत्साहन देतं, मोटिवेट करतं। तर मित्रांनो मला लय भारी हा शब्द खूप आवडतो मनापासून, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लय भारी कमेंट करायला विसरू नका। सेम मित्रांनो बघा 289 कोणाचा वर्ग आहे, 17चा, 324 कोणाचा आहे रे, 18चा, बरोबर आहे। 36 कोणाचा आहे, 6चा, आणि 25 कोणाचा आहे, 5चा। येईल असं, बोला, डिवाइड काय रे, 115 अपॉन 90। सेम मित्रांनो मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर जोडीचं काय होतं, तिरकस गुणाकार करा। 17 5 आधी लेफ्ट हँड साइडच करायची, 17 5 85 वजा 18 108 अपॉन 18 पंचे किती रे, 90 येईल असं। हे डिवाइडचं काय करून घ्यायचं मित्रांनो, इंटू कन्वर्ट करायचं, इंटू मध्ये कन्वर्ट करताना ते उलट होतं, रेसिप्रोकल होतं, लक्षात ठेवा। येईल असं करा, वजा बाकी करा, 85 मधून 108 गेले, किती उरले, वजा 23 अपॉन 90 गुणिला 90 अपॉन 115। चला 90 90 कॅन्सल, 23च्या पाड्यात 115 कुठे येतं रे, 23 1 23, 23 पंचे 115, एक मायनस मध्ये म्हणून मायनस, तर याचा आन्सर काय येईल, -1/5। ऑप्शन नंबर काय रे, थर्ड। चला काही डाऊट, समजलंय, जायचं पुढे। चला नेक्स्ट, समजा समजा जम्या का, जम्या मित्रांनो, जम्या जम्या। चला जायचं पुढे। पुढचं काय म्हटलेलं आहे मित्रांनो, बघा 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे। आता इथं 5 म्हटलेले आहेत, तर हे असे 5 काढून दाखवायचे, 1 2 3 4 5। आता इथे मित्रांनो बघा, जेव्हा आता हे विषम आहेत ना, 5 5 हे काय रे, विषम आहेत ना, 1 2 3 4 5,
जेव्हा ह्या संख्या म्हणजे विषम नंबर मध्ये असतील तर मित्रांनो इथे जी पण व्हॅल्यू दिलेली असते सरासरीची ती मधली व्हॅल्यू असते. काय असते? मधली. लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे मित्रांनो. कळालं? क्लिअर? सरासरी म्हणजेच काय रे? मिडल, मीन. मीन म्हणतो ना आपण, त्याला ऍव्हरेज म्हणतो. ओके, कळालं? ओके, क्लिअर? तर मिडल मध्ये घ्यायचं त्याला. मग जर ही 47 असेल तर आधीची किती असेल रे? 45. आणि त्याच्या आधीची किती असेल? 43. नंतरची 49 आणि त्याच्यानंतरची किती असणार? 51. तर काय विचारलंय? सर्वात मोठी संख्या. तर सर्वात मोठी संख्या किती दिसते मित्रांनो? 51 दिसते. तर याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 4. चला, काही डाऊट? समजलंय? आवडतंय? जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे मित्रांनो? बघा. काय रे? सेम 7 म्हटलेलं आहे. किती? 7. काढून घ्यायचे मग 7. 1 2 3 4 5 6 7. मित्रांनो बघा, ही जी सरासरी जी पण असेल ती मध्ये टाकायची. मग मध्ये कुठे येईल? इथे येईल का? इकडनं 3 सोडले, इकडनं 3 सोडले, 10. आता हे समसंख्या म्हटले, मग आधीची किती असणार? 8. त्याच्या आधीची 6. त्याच्या आधीची 4. याच्यानंतर ही 12 असणार, ही 14 असणार आणि ही किती असणार आहे? 16. काय डाऊट? तर काय विचारलेलं आहे मित्रांनो? त्यापैकी सर्वात मोठी जी संख्या आहे मित्रांनो ही लहान संख्येच्या किती पट आहे? लहान संख्या किती रे? 4. आणि सर्वात मोठी किती? 16. 4च्या किती पट आहे रे? 4 पट दिसते. बरोबर आहे ना? 4 चौक 16, 4 पट दिसते. तर याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर ए. काय अवघड आहे? सांगा. एकदम इझी करून टाकणार आहे मित्रांनो मी तुमचा मॅथ्स. ज्याला मॅथ्सची भीती आहे त्यांनी फक्त माझे लेक्चर करायचे. 100 आणि 100% तुमचा मॅथ्स मध्ये मित्रांनो कॉन्फिडन्स येणार आहे, ही माझी गॅरंटी. चला मित्रांनो, दिसायला एकदम मोठा दिसतोय, सोडवायला एकदम सोपा आहे. काय म्हटलेलं आहे बघा, 22 माणसांचे सरासरी वय किती दिलेले आहे मित्रांनो? 40. त्यात एका माणसाचे वय मिळवल्यामुळे त्यांची सरासरी किती होते रे? 42 झाली. तर नवीन माणसाचे वय किती? तर मित्रांनो बघा, याचा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, काय फॉर्म्युला बघा, जुनी सरासरी. काय रे? जुनी सरासरी अधिक सरासरीतील फरक, अधिक सरासरीतील फरक इंटू एकूण व्यक्ती, इंटू एकूण व्यक्ती. काय फॉर्म्युला? जुनी सरासरी अधिक सरासरीतील फरक इंटू एकूण व्यक्ती. जुनी सरासरी किती दिलेली मित्रांनो? सरासरी घ्यायची. सरासरी किती आहे? 40. जुनी सरासरी किती आहे? 40 अधिक सरासरीतील फरक. मित्रांनो आधी सरासरी 40 होती आणि आता किती झाली रे? 42. कितीचा फरक दिसतोय? 2चा दिसतोय. कितीचा दिसतोय? 2चा. गुणीला एकूण व्यक्ती. आधी किती होती रे व्यक्ती? 22 होते आणि त्यात एक शिक्षक ऍड झाले. 22 आणि 1 किती रे? शिक्षक नाही, माणूस आहे, जो पण असेल तो. हे आधीचे 22 आणि नंतरचा 1. 22 आणि 1 किती रे? 23. येईल असं? चला, काही डाऊट? बोर्ड मार्क्स नुसार आधी मल्टिप्लिकेशन होतं मित्रांनो. डायरेक्ट 40 अधिक 2 नका करू, आधी मल्टिप्लिकेशन होईल. 23 दुने 46. 40 अधिक 46. 40 अधिक 46 किती येईल मित्रांनो? आन्सर 86. किती येईल? 86. तर याचा आन्सर काय येईल रे? 86. ऑप्शन नंबर बी. चला, काही डाऊट? सोपं आहे, एकदम सोपं आहे मित्रांनो. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. काय फॉर्म्युला? जुनी सरासरी अधिक सरासरीतील फरक इंटू एकूण व्यक्ती. जुनी सरासरी किती होती? 40. सरासरीतील फरक किती दिसतोय? 2चा दिसतोय. बरोबर आहे. गुणीला एकूण व्यक्ती. आधी होते 22 आणि हे एक नवीन ऍड झाले. 22 आणि 1 23. बोर्ड मार्क्स नुसार आधी गुणाकार होतो. बरोबर आहे. 23 जुने 46. 46 आणि 40 किती रे? 86. चला, जायचं पुढे. सोपं आहे. आवडत असेल तर लाईक करायला लाजू नका आणि कमेंट करायला विसरू नका. जे पण रेकॉर्डेड बघणारे त्यांनी सगळ्यांनी कमेंट आली पाहिजे मला. ओके, चला. सेम फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? जुनी सरासरी, जुनी सरासरी अधिक सरासरीतील फरक इंटू एकूण व्यक्ती, इंटू एकूण व्यक्ती. बरोबर आहे का रे? जुनी सरासरी. चला, जुनी सरासरी किती आहे? 22 आहे. किती रे? 22 अधिक फरक. आधी 22 होते, आता किती झाले? 24. 2चाच फरक दिसतोय. गुणीला एकूण व्यक्ती. आधी मुलं होते 25, त्यात एक नावाड्या ऍड झाला. 25 आणि 1 26. चला, आधी काय होईल? गुणाकार. 26 दुने 52. 52 अधिक 22 किती होतात मित्रांनो? 74 होतात. किती होतात? 74. तर याचा आन्सर काय येईल रे? 74. ऑप्शन नंबर 1.
काय येईल? ऑप्शन नंबर 1. काही डाऊट? जायचं पुढे. नेक्स्ट. समजलं मित्रांनो मागचा टाईप? काही डाऊट? काय फॉर्म्युला वापरायचं? एकदम सोपं आहे मित्रांनो. आता मित्रांनो बघा काय म्हटलेलं आहे, सुमितचा पगार अमित पेक्षा 25% जास्त आहे, तर अमितचा पगार सुमित पेक्षा किती टक्क्याने कमी? मित्रांनो बघा एकमेकांसोबत असं जेव्हा रिलेशन दिलेलं असेल तर मित्रांनो बघा इथे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय रे? कमी. काय विचारलंय? कमी. कमीसाठी फॉर्म्युला काय आहे? R अपॉन 100 अधिक R गुणिला 100. आणि जर इथं जास्त विचारलेलं असेल तर जास्त साठी फॉर्म्युला काय आहे? R अपॉन 100 वजा R गुणिला 100. जर इथे कमी विचारलेलं असेल तर मध्ये इथं प्लस घ्यायचं आणि इथे जास्त विचारलं असेल तर इथे मायनस घ्यायचं. बस एवढंच करायचंय. असा जेव्हा टाईप आला रे आला फॉर्म्युले लक्षात ठेवायचंय. आता इथं कमी म्हटलेलं आहे म्हणून कमीचा फॉर्म्युला वापरा. R म्हणजे काय रे? इथे जी व्हॅल्यू दिलेली असेल ती किती आहे? 25 अपॉन 100 अधिक R. 100 अधिक 25 किती रे? 125 गुणिला 100. काय येईल? 25 एक 25, 25 पाचा 125. काय उरलं रे? 100 भागीला 5. 100 भागीला 5 किती? 20%. म्हणजे कितीने कमी आहे? 20%ने कमी आहे. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो? ऑप्शन नंबर 4. काय येईल? ऑप्शन नंबर 4. काही डाऊट मित्रांनो? सोपं आहे एकदम. काय रे? सोपं आहे. काय मित्रांनो बघा काय म्हटलेलं होतं? सुमितचा पगार अमित पेक्षा एवढ्या याच्याने जास्त आहे, तर अमितचा पगार सुमित पेक्षा किती टक्क्याने कमी? इथे जेव्हा कमी किंवा जास्त असेल तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवा मित्रांनो. कधी याच्यात असं पण दिलेलं असतं, समजा साखरेची किंमत आधी एवढी होती, ओके, नंतर वापरात वाढ केली तर मित्रांनो खर्चामध्ये किती टक्क्याने घट करावी लागेल? घट म्हणजेच काय रे? कमी. असं पण देतात मित्रांनो. PYQ मध्ये बघा तुम्ही. त्याच्यासाठी हा सेम फॉर्म्युला लक्षात ठेवायचा मित्रांनो. कळलं? समजलं? इम्पॉर्टंट आहे हा टाईप पण. काय इम्पॉर्टंट आहे आणि एकदम सोप्या मेथडने सांगितलाय. जायचं पुढे. चला पुढचा सेम मित्रांनो. चला तुम्ही सोडवायचं आहे, प्रत्येकाने सोडवायचं आहे. आता काय रे? नुसतं लेक्चरने बघायचंय. पेन आणि नोटबुक घेऊन बसायचंय. ओके मित्रांनो, येणाऱ्या प्रत्येक सरळ सेवा भरतीसाठी हे टॉपिक इम्पॉर्टंट आहे, हे लेक्चर इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. या वर्षी काही करून तुमचं जे गव्हर्नमेंट जॉबचं जे स्वप्न आहे मित्रांनो ते पूर्ण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? पूर्ण. त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो दिवस रात्र मेहनत घ्यायची. लक्षात ठेवा. चला सेम आता इथं कमी म्हटलेलं आहे तर कमीचा फॉर्म्युला वापरा. काय आहे कमीचा फॉर्म्युला? बोला. काय रे? R अपॉन 100 प्लस R गुणिला 100. चला R म्हणजे काय रे? इथे जी व्हॅल्यू दिलेली ती किती आहे? 20 अपॉन 100 अधिक 20 120 गुणिला 100. चला 1 0 कॅन्सल. बेक बे बेसक 12. काय उरलं रे? 100 अपॉन 6. किती उरलं? 100 अपॉन 6. परत 2 ने भाग जातोय. बे पंचे 10. पुढचा 0 जसा 6. बेत्रिक 6. 50 अपॉन 3. पण असा ऑप्शन आहे का रे 50 अपॉन 3? नाही. तर मित्रांनो हे मी मागच्या लेक्चर मध्ये शिकवलंय. त्यांनी आधी सगळ्यांनी आधीचं लेक्चर बघून घ्या. काय करायचं मित्रांनो? जसा भाग देतो ना तसा भाग द्यायचा. 3 1 3. किती उरले रे? 2 उरले. 5तून 3 गेले 2. 2वर पुढे 0 ठेवला तर किती तयार होतो? 20 तयार होतो. 3 18. 20 मधून 18 गेले. किती उरले? 2. जे उरले ते असे साईडला लिहायचे आणि हा खालचा 3 जसाच्या तसा लिहायचा. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो? 16 2/3. ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड. समजलंय? तुम्ही असा भागाकार करताना चमचा मेथड असंही केलं तरी चालेल. 3 1 3. किती उरले रे? 2. हा 0 जसाचा तसा. 3 18. बरोबर आहे का? किती उरले? 2. आता पुढे काही आहे का संख्या? नाही. मग हा 16 जसाच्या तसा जे उरले ते असे साईडला डोक्यावरती लिहायचे आणि ज्याच्याने भाग देतोय तो खाली जसाच्या तसा लिहायचा. चला समजलं? या आधीच्या लेक्चर मध्ये खूप क्वेश्चन घेतलेत, बघा एकदा. चला जायचं पुढे. समजलंय? मग असा टाईप विचारला तर काय करायचं? चला पुढचं काय रे? गुणोत्तरावरती. कशावरती? गुणोत्तरावरती. ओके काय म्हटलेलं आहे मित्रांनो? एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर काय रे? 5:7 आहे. किती आहे? 5:7 आहे मित्रांनो. ओके मित्रांनो हे गुणोत्तर आहे. काय हे? गुणोत्तर.
जेव्हा पण गुणोत्तर दिलेलं असेल आणि त्याची ओरिजिनल व्हॅल्यू काढायची असेल तर एक्स मध्ये घ्यायची. कशात घ्यायची? एक्स मध्ये. म्हणजे खुर्चीची किंमत आहे मित्रांनो, जी खुर्चीची किंमत आहे ती किती असणार आहे मित्रांनो? 5x असणार आहे. किती असणार आहे? 5x. आणि टेबलची जी किंमत असणार आहे मित्रांनो ती किती असणार आहे? 7x. जेव्हा पण गुणोत्तर दिलेलं असेल आणि त्याच्यावरून ओरिजिनल व्हॅल्यू घ्यायची असेल तर एक्स मध्ये घ्यायचं. लक्षात ठेवा. आता मित्रांनो एका खुर्चीची किंमत दिलेली 225. आता इथं खुर्चीची किंमत किती रे? 5x. 5x ची व्हॅल्यू दिलेली मित्रांनो आपल्याला. किती दिलेली? 225. त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढून घ्यायची. एक्स ची व्हॅल्यू किती येईल रे? 5 चोक 20. किती उरले? 2. 2वर 5 25. 5 5 25. तर एक्स ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 45 आली. किती आली? 45. त्याच्यावरून एका टेबलची किंमत काढून घ्यायची. कारण इथं 3 टेबलची किंमत विचारलेली ना, त्याच्यासाठी एका टेबलची किंमत माहिती पाहिजे. एका टेबलची किंमत किती रे? 7x. किती? 7x. त्याच्यात एक्स ची व्हॅल्यू टाका मित्रांनो. किती? 45. 7 गुणिला 45 किती येईल बोला? 7 5 35. हातच्याला 3. 7 चौक 28 आणि 3 किती रे? 31. म्हणजे एका टेबलची किंमत किती झाली? 315. तर आपल्याला मित्रांनो 3 टेबलची विचारली. कशाची? 3 टेबलची. तर किती येईल रे? 3 गुणिला 315. 3 गुणिला 315 केलं तर याचं आन्सर काय येईल? 945. ऑप्शन नंबर 3. समजलं मित्रांनो? एकदम सोपं आहे. काय रे? जेव्हा पण गुणोत्तर दिलेलं असेल, गुणोत्तरावरून ओरिजिनल व्हॅल्यू लिहायची असेल, ओरिजिनल म्हणजे इथं किंमत होतं ना, तर खुर्चीची किंमत किती झाली रे? 5x. आणि टेबलची किंमत किती झाली? 7x. लक्षात ठेवा. आता इथे मित्रांनो एका खुर्चीची किंमत दिलेली होती आणि इथे पण एका खुर्चीच म्हटलेलं होतं. एका खुर्चीची किंमत किती होती आपल्याकडे? 5x. 5x ची व्हॅल्यू 225 दिलेली होती. त्याच्यावरून एका x ची व्हॅल्यू काढून घेतली आणि ती x ची व्हॅल्यू मित्रांनो एका टेबलची किंमत काढण्यासाठी आपण तिथे टाकली. त्याच्यावरून एका टेबलची किंमत काढून घेतली आणि मग मित्रांनो 3 टेबलचं विचारलं होतं तर 3 टेबलची काढून घेतली. चला, काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे. फक्त माझे लेक्चर एकदम व्यवस्थित करा. 100% तुम्हाला गणितात काय रे आउट ऑफ मार्क्स येतील. गणिताची भीती जाईल एवढं मी गॅरंटी देतो. एवढं बेसिक कोणीच सांगत नाही मित्रांनो. कळालंय? चला, लेक्चर आवडत असेल तर लाईक आणि लय भारी कमेंट करायला विसरायचं नाहीये. चला, जायचं पुढे. बोला. चला, पुढचा क्वेश्चन काय? सेम टाईप वरती बघा. चला, तुम्हाला जमतंय का बघा. तुम्हाला जमतंय का बघा. सोडवा. काय रे? एक लाकडी पलंग आणि लोखंडी कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर दिलेले. काय रे? पलंग. पलंग मित्रांनो गुणोत्तरात किती रे? गुणोत्तरात किती? 7. तर त्याचं ओरिजिनल किंमत किती असेल? एक्स मध्ये घ्यायचं. किती? 7x. बरोबर आहे. आणि कपाटाची किंमत किती असणार बोला? कपाटाची किती असणार आहे? 3x. आता इथं पलंगाची किंमत दिलेली तर पलंगाच्या किमतीसोबत कम्पेअर करा. जर कपाटाची दिलेली असेल तर कपाटासोबत केली असती. पलंगाची दिलेली म्हणून पलंगाची व्हॅल्यू किती रे? 7x. 7x ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 11,200. त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढून घ्यायची मित्रांनो. किती येईल? 7 1 7. किती उरले रे? 11 मधून 7 गेले 4. 4वर 2 42. 7 6 42. आणि पुढचे 2 शून्य जसेचे तसे. तर x ची व्हॅल्यू किती आली? 1600. ती इकडे टाका. कपाटाची किंमत काढून घ्या. एका कपाटाची किंमत 3 गुणिला 1600. 3 गुणिला 1600 किती होतील रे? 4800. 4 ना. तर एका कपाटाची किंमत किती आली? 4800. तर आपल्याला मित्रांनो 4 कपाटांची विचारली तर 4 कपाटांची किंमत काढा. 4 कपाट इज इक्वल टू काय येईल रे? 4 गुणिला 4800 किती येईल मित्रांनो? करा. किती? 4 8 32. 7च्याला 3. 4 चौक 16 आणि 3 19. आणि पुढचे 2 शून्य जसे जसे. तर याचा आन्सर काय आला मित्रांनो? 19,200. ऑप्शन नंबर 1. मला सांगा काही अवघड होतं का मित्रांनो? अजिबात अवघड नव्हतं. मला सांगा, तुम्हीच सांगा. जेव्हा पण गुणोत्तर दिलेलं असेल तर त्याला ओरिजिनल मध्ये एक्स मध्ये मानून घ्यायचं. इथे जे दिलेलं असेल त्याच्यासोबत कम्पेअर करायचं. त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढायची आणि ती दुसरी जे विचारलंय त्याच्यात सबस्टिट्यूट करायची. काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा. आपण जेवढे पण क्वेश्चन घेतले त्याच्यात काही अवघड वाटलं का रे? नाही. तुम्हाला अवघड का जातं? कारण तुमचं बेसिक वीक असतं. म्हणून हे सारखे सारखे लेक्चर्स करा. 100% तुमचं बेसिक काय होणार आहे मित्रांनो? पक्क. बेसिक सोबत तुमचे पाढे देखील पाठ पाहिजे. काय पाहिजे? पाढे देखील पाठ पाहिजे मित्रांनो. चला, समजलंय? काही डाऊट? ओके.
तर मित्रांनो, अशाच लेक्चरसाठी आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपण लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. आणि मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती एक्झामसाठी किंवा बाकीच्या ज्या सरळ सेवा भरती एक्झाम आहेत त्याच्यासाठी मित्रांनो आपण ॲपवरती लाईव्ह बॅच देखील सुरू करणार आहोत. फक्त तुम्ही काय करायचंय, लेक्चर व्यवस्थित बघायचे, ओके. आणि व्यवस्थित बघितल्यानंतर जर तुम्हाला समजलं असेल तर त्याच्यावरती नक्की कमेंट करा. तर माझंच लेक्चर नाही, प्रत्येक फॅकल्टीचं लेक्चर चालू आहे. मित्रांनो, आम्ही का शिकवतो? तुमचं सिलेक्शन व्हावं, तुम्हाला नोकरी भेटावी, त्यासाठी मित्रांनो आम्ही इकडे मेहनत घेत राहतो. बरोबर आहे? ओके. मग तुम्ही तुमचं काम काय आहे? जर आपल्या आईवडिलांचं स्वप्न किंवा तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल स्वतःचं, तर मित्रांनो एकच काम आहे, लेक्चर व्यवस्थित बघणे, प्रॅक्टिस करणे. समजलंय? तर मित्रांनो, अशाच लेक्चरसाठी आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. थँक यू सो मच.